कोल्हापूर शहाजी लॉ कॉलेजमध्ये काउन्सिल ऑफ एज्युकेशन, देशभक्त रत्नाप्पा कुंभार ट्रस्ट आणि पाटलोबा पाटील रिसर्च फाउंडेशन तर्फे जागतिक वन दिनानिमित्त बांबू प्रदर्शनाला शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, पर्यावरण प्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला आहे। विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या वस्तूंचे सादरीकरण केले। तसेच यावेळी महाराष्ट्रातील व अन्य जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव गोविंद भाईडकर, CEO ग्रीन गोल्ड टर्मिनल। मी वेंगुर्ला आणि कुडाळवरून आलो आहे। कुडाळला आपली ट्रीटमेंटची फॅक्टरी आहे। तसंच आपण बांबूमध्ये पण काम करतो आणि बांबूमध्ये पॅन इंडिया पण सप्लाय करतो बांबूचा। तर हे काम करत असताना असं वाटत होतं की लोकांना एकत्र येण्याची गरज आहे। सो लास्ट टाईम पाटोबा पाटील आमच्या फॅक्टरीला आलेले आणि त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिथून आम्हाला छान रिस्पॉन्स भेटला। तेव्हा आम्हाला कळालं की लोकांमध्ये पण जास्त मिसळण्याची खूप गरज आहे आणि लोकांना पण बांबूबद्दल व्हॅल्यू ॲडिशन काय करायची आहे हे करणं गरजेचं आहे। कारण विषय काय होत आहे की लोक बांबूची शेती करत आहेत, पण त्याचं पुढे जाऊन काय होणार आहे कोणालाच माहिती नाही। सो पाटलोबाटे आम्हाला इथे बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की कोल्हापूरला प्रदर्शन आहे। आम्हाला आयडिया नव्हती की लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद येईल, पण मी जसं लेक्चर दिलं सुरुवातीला थोडी शाळेचीच मुलं होती, 2-4 शेतकरी होती, पण लोकांचा एवढा प्रतिसाद चांगला आला की पूर्ण मंडप हा भरला। लोकांनी छान पद्धतीने ऐकलं आणि चांगला रिस्पॉन्स पण दिला। आम्ही आमचं बांबू व्हॅल्युएशनचं म्हणजे जो बांबू ट्रीटमेंटचा आहे की जो बांबू 1 वर्ष फक्त शेतात टिकू शकतो, तो आम्ही 25-30 वर्ष तुम्हाला शेतात टिकवून दाखवू शकतो। आम्ही प्रयोग इथे तुम्हाला दाखवला आणि तुम्हाला सॅम्पल पण दाखवलं की ऑलमोस्ट आमच्या फॅक्टरीमध्ये 15 वर्ष जुना 16 वर्ष जुना बांबू ट्रीटमेंट केलेला, ऊन वारा पाऊस खात असलेला बांबू अजून आहे तसा आहे आणि शेतकऱ्यांना पण याचा चांगला प्रतिसाद भेटला। तर धन्यवाद सगळ्यांनी हे जे अरेंज केलं आणि तुमचे पण सगळ्यांचे आभार की तुम्ही, आणि प्रदर्शन अजून उद्या पण दिवस आहे, तर तुम्ही नक्की या, भेटा, बांबूबद्दल माहिती घ्या। व्हॅल्युएशन असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट पण करा। नमस्कार, मी पाटलो पाटील। कोल्हापूरमध्ये आम्ही जे बांबू उद्योग आणि परिषद ही जी घेतलेली आहे आणि प्रदर्शन, याचा उद्देश असा आहे की लोकांमध्ये पर्यावरणाची जागृती होणं गरजेचं आहे। आणि बांबू हे एक असं पीक आहे की ते सर्व अर्थानं ज्याला आपण शाश्वत म्हणतो, शाश्वत उत्पन्न देणार आहे, शेतकऱ्यांसाठी आहे आणि पर्यावरणासाठी रक्षण करणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक एकत्रित मिलाप जर करायचं झाला तर ह्या बांबूच्या उद्योगातून किंवा बांबूच्या शेतीतून आपण पुढे मागे करू शकतो। आणि हा उद्देश असल्यामुळं शहराच्या मध्यवर्ती सगळ्यांत त्या दृष्टीने आभार मानतो की काउन्सिल ऑफ एज्युकेशन आणि रत्नाप्पा कुंभार मेमोरियल ट्रस्ट आणि माझी जी संस्था आहे पाटलो पाटील बांबू रिसर्च फाउंडेशन यांनी एकत्रित येऊन विचार केला। डॉक्टर मखदूम साहेब, रजनीताई मखदूम यांनी यासाठी खूप मोठं पाठबळ दिलं। इतकं मोठं ग्राउंड उपलब्ध करून देणं, संस्थेचे लोक आणि सगळं काय आहे, तर हे करण्यामध्ये म्हणजे मला असं वाटलं की बांबू जो आहे तो जसा एकत्रित वाढतो, बांबू जसा आपण सुटा नसतो तर एकत्र वाढतो, त्याच पद्धतीने हे सगळे एकत्रित लोक येऊन हा जो बांबूचा एक अर्थानं उत्सव म्हणून किंवा एक जो पर्यावरणासाठी परिवर्तनाची दिशा म्हणून या अशा कार्यक्रमातून पुढे निर्माण होईल, लोक जागृत होतील। आणि ही सर्व चळवळ आहे ती सर्वांसाठी आहे, माझ्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे, सर्व लोकांसाठी आहे। कारण आपल्याला पुढं भविष्यात जे काही ऑक्सिजनची गरज आहे, पर्यावरणाचं रक्षणाची गरज आहे, त्या अशा चळवळीतून पुढं होईल। आणि एक आपण हे या दृष्टीने एक पाऊल आपण पुढे टाकलेलं आहे आणि असा अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे। त्या प्रवासाला आपण आज निघत आहोत, काम करत आहोत, सगळ्यांनी यात एकत्रित येऊन काम करायचं आहे। धन्यवाद, तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी आभार मानतो। सायली अनिल तोडकर, आम्ही DY पाटील कॉलेज आर्किटेक्चरमधून आलो आहे। आम्हाला PT या सब्जेक्ट थ्रू बांबू हा टॉपिक आहे आणि तो अजून स्टार्ट केला नाही आहे, म्हणून आम्हाला शिक्षकांनी सांगितलं की ते व्हिजिट करून या, त्यामध्ये काय आहे थोडं तरी जनरल नॉलेज तुम्हाला हवं, ह्यासाठी आम्ही हे एक्झिबिशन व्हिजिट करत आणि छान मस्त बनवलेत वस्तू।